गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. चला आपण आता फंक्शनच्या शेवटच्या टप्प्यात आहे. फंक्शन हा जो टॉपिक आहे आपला त्याचा शेवटचा पार्ट आपण आता बघत आहेत. तर एक दोन पॉइंट्स आहेत. त्यातला पहिला जो पॉइंट आहे तर या त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ फंक्शन. टाइप्स ऑफ फंक्शन. Types of function, right? There are various types of function. फंक्शनचे कसे भरपूर टाइप्स आहेत, ठीक आहे. पण आता तुमचा जो काही करिक्युलम आहे किंवा तुमचा जो काही सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड, आपल्या पॉलिटेक्निकशी रिलेटेड जेवढे टाइप्स आहेत त्यातला पहिला टाइप बघूया आपण. अल्जेब्रिक फंक्शन. त्याची डेफिनेशन बघू अल्जेब्रिक फंक्शनची. बघा अल्जेब्रिक फंक्शन कशाला म्हणायचे. फंक्शन which contains an algebraic operations आता अल्जेब्रिक ऑपरेशन्स म्हणजे डॉक्टर करतात ते नाही. आपल्या मॅथमॅटिक्समध्ये पण ऑपरेशन्स असतात. आपण ऑपरेशन करतोय म्हणजे ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन, हे ज्या काही क्रिया करतो, ह्या ज्या काही ऑपरेशन्स करतो आपण त्याला म्हणायचे अल्जेब्रिक ऑपरेशन्स. ठीक आहे. सच आहे सम कॉमा डिफरन्स comma multiplication comma division etc. are called algebraic function. Are called algebraic functions. म्हणजे ज्या फंक्शन मध्ये अल्जेब्राचा यूज आहे, ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, या कुठल्यापैकी एक तरी क्रिया असेल, ऑपरेशन्स असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं, अल्जेब्रिक ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. बघा एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे म्हणजे कुठलं ऑपरेशन आहे, प्लस, आणि इथे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स, मल्टिप्लिकेशन आलाय, ॲडिशन आली आहे, तर या फंक्शनला काय म्हणायचंय, अल्जेब्रिक फंक्शन. दुसरं एखादं एक्झाम्पल द्यायचं, y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 5. हे सुद्धा काय आहे, अल्जेब्रिक ऑपरेशन आहे. कारण या इक्वेशन मध्ये ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, या ऑपरेशनचा यूज केलेला आहे. सम म्हणजे ॲडिशन, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन माहिती आहे सगळ्यांना, डिव्हिजन पण माहिती आहे. तर या सबट्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजनचा यूज केला असेल तर त्या टर्मला काय म्हणायचंय, अल्जेब्रिक फंक्शन. अजून एखादं एक्झाम्पल, y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 1. हे सुद्धा काय आहे, अल्जेब्रिक अल्जेब्रिक फंक्शन. तर सरळ कन्सेप्ट, अल्जेब्रिक फंक्शन कशाला म्हणायचंय की ज्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशा टाईपचे जर टर्म्स येत असतील तर त्या फंक्शनला म्हणायचंय अल्जेब्रिक फंक्शन. ओके, राईट. टाइप नंबर 2, सेकंड टाइप. सेकंड टाइप लॉगॅरिथमिक फंक्शन. आता लॉगॅरिथमिक फंक्शन बघा त्याच्या नावावरच आहे सगळं. नेम इंडिकेट इटसेल्फ इट्स मीनिंग. त्याचं नाव, त्याचं महत्त्व सांगत असतं, त्याचं इम्पॉर्टन्स सांगत असतं, त्याच्यावरून त्याची इन्फॉर्मेशन कळत असते. लॉगॅरिथमिक फंक्शन काय असेल, लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये ऑलरेडी तुम्हाला लॉगॅरिथम टॉपिक झालाय, म्हणजे लॉग, LOG. ज्या फंक्शन मध्ये लॉगची टर्म असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचंय, लॉगॅरिथमिक फंक्शन. फंक्शन्स which contains
logarithm is called logarithmic function. Is called logarithmic function. त्याचे एक्झाम्पल देणं अजून सोपं आहे. फॉर एक्झाम्पल y is equals to log x, log आला म्हणून log x logarithmic फंक्शन. अजून थोडंसं वेगळं एक्झाम्पल द्यायचं असेल log of x square plus 1. हे फंक्शन कसं आहे आता बघा. हा पार्ट म्हणजे अल्जेब्रिक आहे, हा पार्ट म्हणजे लॉगॅरिथमिक. पण महत्त्वाचं कोण आहे, फर्स्ट टर्म कोणती आहे, लॉगॅरिथमिक. म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन. थर्ड एक्झाम्पल देता येईल y is equals to log of 2x. हे सुद्धा फंक्शन कसं आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. राईट, कळतं. राईट. टाइप नंबर 3. नेक्स्ट टाइप बघा, टाइप नंबर 3. टाइप नंबर 3 काय आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन बघा, फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शनची डेफिनेशन राईट डाऊन केली. द फंक्शन्स लाईक a raised to x, e raised to x, 2 raised to x, 9 raised to x, etc. are called as exponential function. For example, y is equals to e raised to x, y is equals to a raised to x, y is equals to 5 raised to x. So these are the examples of exponential function. एक्सपोनेन्शियल फंक्शनचं मेन इंडिकेशन काय असेल तर तुमचा बेस हा सिंपल टर्म असते आणि पॉवर हा व्हेरिएबल असतो. बघा तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये हा जो ई आहे, हा ए आहे, हा 5 आहे. याला काय म्हणायचं आहे तर याला म्हणायचं आहे बेस. हा कुठं आहे, बेस. आणि हा जो एक्स आहे, हा एक्स आहे, हा एक्स आहे, हा कुठं आहे, पॉवर मध्ये आहे. म्हणजे कॉन्स्टंटची टर्म म्हणजे 2 raised to x, 3 raised to x, 4 raised to x किंवा 2 raised to y, 3 raised to y, 4 raised to z. आता पॉवर मध्ये व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे जो चेंज होतो तो. आणि बेसला कोणती टर्म आहे, कॉन्स्टंट. बघा 2, 3, 4 हे नंबर्स चेंज होतात का, ऑब्विसली नंबर्स चेंज होतात. पण हा 2 कॉन्स्टंट आहे का. असं असतं बीडला आपण 2 ला 2 म्हणतो आणि अजून दुसरीकडे गेलं तर 2 चा 3 होतो, असं आहे का, नाहीये. जो चेंज होत नाहीये तो कॉन्स्टंट. म्हणजे 2 हा चेंज होतोय का, नाहीये. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. पण x डेफिनेटली चेंज होतो, x चेंज होतो म्हणून त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल. इफ द व्हॅल्यू चेंजेस दॅट टर्म इज कॉल्ड एज व्हेरिएबल. इफ व्हॅल्यू डझंट चेंज दॅट टर्म इज कॉल्ड एज कॉन्स्टंट. ज्याची व्हॅल्यू बदलते त्याला म्हणायचे व्हेरिएबल, ज्याची व्हॅल्यू बदलत नाहीये त्याला म्हणायचे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल मधला डिफरन्स लक्षात येतो. राईट. टेम्परेचर आता 25 डिग्री आहे, संध्याकाळी दुपारी वाढतं, संध्याकाळी कमी होतं. म्हणजे ती टेम्परेचर कशी आहे, व्हेरिएबल क्वांटिटी आहे. कॉन्स्टंट म्हणजे फिक्स नंबर. कॉन्स्टंटचा मिनिंग काय आहे, फिक्स नंबर. म्हणजे सगळे नंबर सिस्टीम जे आहे तुमची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्याचे नंबर्स आहेत ते सगळे कॉन्स्टंट आहेत. आणि त्याच्यामध्ये एक्स वाय झेड, आपण या एक्स वाय झेडला काय म्हणत असतो, व्हेरिएबल म्हणत असतो. राईट. सो एक्स वाय झेड आर कॉल्ड एज व्हेरिएबल्स. वाय 2 3 4 5 6 आर कॉल्ड एज व्हेरिएबल. म्हणून ज्या फंक्शनचा बेस कॉन्स्टंट असेल आणि पॉवर व्हेरिएबल असेल त्या फंक्शनला म्हणायचं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता दोन्हीचा डिफरन्स सांगतो मी. हा एक्स स्क्वेअर आहे आणि हा 2 raised to x आहे. राईट. एक्स स्क्वेअर मध्ये काय आहे, बेसला व्हेरिएबल आहे, पॉवर मध्ये कॉन्स्टंट आहे. 2 raised to x मध्ये काय आहे, बेस कॉन्स्टंट आहे, पॉवर मध्ये व्हेरिएबल आहे. म्हणून हा एक्स स्क्वेअर तुमचं कोणतं फंक्शन आहे, हे म्हणजे तुमचं अल्जेब्रिक फंक्शन आहे. आणि 2 raised to x कोणतं फंक्शन आहे,
2 रेस टू एक्स हे कोणतं फंक्शन आहे, तर ते एक्सपोनेन्शियल फंक्शन. दोन्हीतला मिनिंग लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर आणि 2 रेस टू एक्स. एक्स स्क्वेअर अल्जेब्रिक फंक्शन आहे, 2 रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल आहे, कारण पॉवर मध्ये एक्स गेलाय. इथं बेसला एक्स आहे, पॉवरला कॉन्स्टंट आहे. इथं कॉन्स्टंट टर्म आहे, बेसला पॉवर मध्ये व्हेरिएबल आहे. म्हणजे व्हेरिएबल आणि पॉवर कॉन्स्टंट टर्म जर इंटरचेंज झाली तर तो तुमचा एक्सपोनेन्शियल असेल. अदरवाईज ते फंक्शन काय असतं, अल्जेब्रिक फंक्शन. ठीक आहे. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन कशाला म्हणायचंय, ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, 2 रेस टू एक्स. आता इथं नंबर कुठलाही नंबर ठेवा. सपोज घेतला मी 100 रेस टू एक्स, हा तुमचा एक्सपोनेन्शियल फंक्शन. कळतं एक्सपोनेन्शियल फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमिक फंक्शन खूप सोपं आहे, ज्याच्यामध्ये लॉगची टर्म आहे त्याला लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शन पण सोपं आहे, बेस आहे, पॉवर आहे. बेसला व्हेरिएबल, पॉवरला कॉन्स्टंट, तो अल्जेब्रिक फंक्शन. 2 रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन, हे तिसरं टाइप झालं. राईट. सो नेक्स्ट टाइप नंबर 4, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टाइप नंबर 4 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सगळ्यांना माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याची डेफिनेशन लिहा. The functions such as sin x, cos x, tan x, etc म्हणजे एक्सेट्रा, अजून पुढे कोसेक आहे, सेक आहे, कॉट आहे, तर त्या फंक्शन्सला काय म्हणायचंय, आर कॉल्ड ॲज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके. फॉर एग्जाम्पल, y is equals to tan x. y is equals to tan x. y is equals to cos 3x. हे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. नेक्स्ट टाइप, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सगळ्यांना माहिती आहे. इनवर्स पॉवर मध्ये मायनस पण आला की तो इनवर्स असतो. म्हणून फंक्शन्स लाईक, याची डेफिनेशन, फंक्शन्स लाईक साइन इनवर्स एक्स, cos inverse x, tan inverse x, cot inverse x, etc. are called as inverse trigonometric function. Inverse trigonometric function. लक्षात आलं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक हे झाले तुमचे सिंपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स हे झाले इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. राइट. हा झाला तुमचा टाइप नंबर 5. नेक्स्ट टाइप नंबर 6. नेक्स्ट टाइप नंबर 6. नेक्स्ट टाइप कंपोजिट फंक्शन. If function contains combination of two or more functions, together, then it is called
composite function. Then it is called composite function. बघा कुठल्या फंक्शनला कंपोजिट फंक्शन म्हणायचंय? ज्या फंक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनचं एकत्रीकरण केलेलं असेल. इफ वी कंबाइन टू और मोर, that means it is composition of, or it is combination of two or more than two. दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनचं कॉम्बिनेशन असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचंय? कंपोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल, आता कॉम्बिनेशन तुम्ही म्हणाल असं आहे, log x आहे आपला, त्याला लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणा. e raised to x आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणा. sin x आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. sin इनवर्स x आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. x स्क्वेअर अल्जेब्रिक फंक्शन, x स्क्वेअर प्लस 1 अल्जेब्रिक फंक्शन, x स्क्वेअर मायनस 1 अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे हा तुमचा लॉगॅरिथमिक फंक्शन झाला, हा तुमचा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, हा तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, हा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. सॉरी, आणि हे दोन्ही x स्क्वेअर प्लस 1 आणि x स्क्वेअर मायनस 1 हे दोन्ही फंक्शन काय आहे? अल्जेब्रिक फंक्शन आहे. आता या एवढ्या फंक्शन पैकी दोन फंक्शन आपल्याला कंबाईन करायचे. म्हणजे सपोज करा मी लॉग आणि साइन एक्स कंबाईन, म्हणजे आता हे काय केलंय? कंबाईन केलं. एक फंक्शन नाहीये, इट इज टू फंक्शन. आणि हे दोन फंक्शन कोणकोणते आहेत? वेगवेगळे नाहीये, तर ते एकच आहे. म्हणजे दोन फंक्शनचं मिळून एक फंक्शन तयार केलं आपण, म्हणून त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. जर सपोज याला असं लिहिलं असतं लॉग एक्स प्लस साइन एक्स, तर याला कंपोजिट फंक्शन म्हणायचं नाहीये. कंपोजिट फंक्शन म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. पण कॉम्बिनेशन म्हणजे प्लस मध्ये कॉम्बिनेशन नाही. प्लस म्हणजे दोन्हीचं मिळून एक फंक्शन तयार व्हायला पाहिजे. तीन फंक्शनचं मिळून एक फंक्शन तयार व्हायला पाहिजे. तीन किंवा तीन पेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्याला म्हणायचंय कंपोजिट फंक्शन. सो फर्स्ट एक्झाम्पल, y is equals to log of sin x. मेन फंक्शन पहिलं लॉगॅरिथमिक, दुसरा ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे. लॉगॅरिथमिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कॉम्बिनेशन, राईट. सेकंड एक्झाम्पल, y is equals to sin of x स्क्वेअर प्लस 1. इथं कोणते कोणते फंक्शन कंबाईन केले? हा तुमचा ट्रिग्नोमेट्रिक आहे आणि हा अल्जेब्रिक आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शनचं कॉम्बिनेशन, त्या फंक्शनला काय म्हणायचंय? कंपोजिट. अजून एखादं थोडंसं तीन फंक्शन कंबाईन केलेलं एखादं एक्झाम्पल घेऊ. लॉग ऑफ ई रेज टू पॉवर साइन इनवर्स एक्स. आता इथं एक नाही, दोन नाही, तीन फंक्शन कंबाईन केलेले आहेत. पहिलं फंक्शन लॉगॅरिथमिक फंक्शन, दुसरं फंक्शन अल्जेब्रिक फंक्शन आणि तिसरं फंक्शन सॉरी दुसरं अल्जेब्रिक नाही, हा एक्सपोनेन्शियल आहे आणि हा इनवर्स आहे. म्हणजे लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल आणि इनवर्स या तीन फंक्शनचं कॉम्बिनेशन करून कोणतं फंक्शन तयार केलंय आपण? कंपोजिट फंक्शन. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनला जर कंबाईन करता आलं, कंबाईन केलेलं असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचंय? कंपोजिट फंक्शन म्हणायचं. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, कंपोजिट फंक्शन महत्वाचं आहे, कळलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे आपल्याला.